संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकरिता मोठा धक्का। देठचुकी रोगामुळे संत्र्याची मोठ्या प्रमाणात गळती होत आहे। यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। संत्रा पट्ट्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून शासनाने मदत करावी अशी मागणी केली जात आहे। पाहूया सिटी न्यूजचा हा विशेष वृत्तांत। अकोट तालुक्यात संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत आले असून देठचुकी रोगामुळे संत्रा फळांची मोठ्या प्रमाणावर गळती होत आहे। या समस्येमुळे शेतकऱ्यांना मातीमोल भावात संत्री विकावी लागत आहेत। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। शासनाच्या अनुदान आणि मदतीच्या अभावामुळे शेतकरी अडचणीत असून त्यांनी तहसीलदारांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। अकोट तालुक्यातील उमरा, पणज आणि अकोलखेड या महसूल मंडळांमध्ये संत्रा लागवडीचे मोठे क्षेत्र असून जवळपास 4 ते 4.5 हजार हेक्टरवर संत्रा उत्पादन घेतले जाते। मात्र सध्या देठचुकी रोगाच्या प्रकोपामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। वाऱ्याची मंद झुळूक जरी आली तरी झाडाखाली संत्र्याचा खच दिसून येतो। प्रशासनाने वेळेत लक्ष न दिल्यास संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडतील। आता शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। गंगारामजी हातकड, जीप सदस्य, बोर्डी। मी स्वतः संत्रा उत्पादक असून संत्र्यावर येणाऱ्या रोगामुळे येथील शेतकरी हवालदिल झालेला आहे। एकीकडे शासन प्रोत्साहनपर शेतकऱ्यांसाठी योजना राबवते, पण त्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचतच नाही। आणि दुसरीकडे या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नसल्यामुळे शेतकरी या योजनापासूनही वंचित आहे। तरी शासन दरबारी याचा कोणी आवाज पण उठवत नाही। मी शासनाला अशी एक शेतकरी आणि जीप सदस्य म्हणून अशी एक विनंती करतो की या समस्याकडे जर शासनाने लक्ष दिले नाही तर सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले हे संत्र्याचं पीक नष्ट होण्याच्या मार्गावर असून काही दिवसात तुम्हाला या सातपुड्याच्या पायथ्याशी हे पीक दिसणारच नाही। मी शिवसैनिक ऋषी लोणकर व शेतकरी मकरमपूर आज अकोट तालुक्यातील उमरा, पणज, अकोलखेड या मंडळातील देठचुकीमुळे संत्रा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। तरी आतापर्यंत याचे कुठलेही पंचनामे झालेले नाही आहेत। तरी शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत, सरसकट आर्थिक मदत देण्यात यावी आणि तातडीने पंचनामे करण्यात यावे। आज आम्ही तहसील कार्यालय अकोट येथे शिवसेनेच्या वतीने निवेदनही दिलेलं आहे। जर 8 दिवसाच्या आत पंचनामे झाले नाही तर आम्ही सर्व मंडळातील शेतकरी मिळून तीव्र आंदोलन करू असा इशाराही आम्ही दिलेला आहे। मी बोर्डी गावातील अल्पभूधारक शेतकरी सुरेश शालिग्राम गायकवाड संत्रा उत्पादक असून माझ्याकडे 3 एकर शेत असून बदलत्या वातावरणामुळे संत्रा पीक ही समस्या होत चाललेली आहे। संत्र्यावर विविध प्रकारचे आजार निर्माण होत आहे। देठचुकी झाली, सायला झाला, त्यानंतर अजून काही विविध आजार येत आहेत, थ्रिप्स झाली। अशा या आजारामुळे आम्ही शेतकरी फार त्रस्त झालो। शेतात पीक दिसते पण पैसा हातात नाही आहे। त्यामुळे आम्ही एवढे त्रस्त आहो की काय करावं हे सुचत नाही आणि संत्र्याला भावसुद्धा नाही आहे। या समस्येमुळे पूर्ण आम्ही ग्रस्त झालेलो आहोत आणि शेतात ही समस्या असून खाली पडलेला तुम्ही संत्र्याचा सडा पाहताय। देठचुकीमुळे कितीतरी संत्र गळत आहेत आणि व्यापारीसुद्धा भाव देत नाही आहे। त्यामुळे आम्ही खूप संत्रा उत्पादक शेतकरी खूप त्रस्त आहोत। यावर काहीतरी उपाययोजना करावी अशीच मी शासनाकडे नम्र विनंती करतो। शेतकऱ्यांचे भविष्य अंधारमय होत चालले आहे। शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत। आता प्रशासनाने पुढाकार घेऊन तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे। शेतकऱ्यांच्या मागणीकडे सरकार लक्ष देणार का हा मोठा प्रश्न आहे। पुढील अपडेट करिता पाहत रहा सिटी न्यूज।